हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आवळा पावडर। त्यासाठी आपण आवळे चांगले धुवून घेऊयात। आता तुम्ही बघू शकता हे आवळे धुवून झालेले आहेत। हे आपल्याला चांगले पुसून घ्यायचे आहेत। आता आपण किसणीने किसून घेऊ। तुम्ही बघू शकता या किसणीला 4 साइड आहेत। त्यातली मी जाड्या साइडची किसणी वापरलेली आहे आवळा किसण्यासाठी। चला तर मग आता आपण आवळा किसून घेऊयात। आवळा हा गुणकारी आहे, त्याचे विविध फायदे आहेत। तुम्ही या किसणी व्यतिरिक्त आवळा कट करून चॉपरमध्ये चॉप करू शकता। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला आवळ्याचा किस करायचा आहे। आता आपला आवळ्याचा किस सगळा रेडी आहे। आता आपण वेगवेगळ्या ताटामध्ये एकदम सिंगल लेयरमध्ये आपण टाकून घ्यायचा आहे। सिंगल लेयर करून आवळा मी 4 ताटामध्ये सुकण्यासाठी ठेवलेला आहे। हे आता आपण 3 दिवस सुकवून घेणार आहोत। उन्हामध्ये आपल्याला हे सुकवायचं आहे। 3 दिवस सुकल्यानंतर याचा रंग तांबूस कलर होईल। तुम्हाला आवळ्याची अजून कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर नक्की करा। थंडी असल्यामुळे मला हा आवळा उन्हात सुकवता आला नाही, म्हणून मी पंख्याखाली सुकवून घेतलेला आहे। त्यामुळे 3 दिवसानंतर तुम्हाला याचा कलर व्हाईटच दिसत असेल, पण जर तुम्ही उन्हामध्ये ठेवलात तर त्याचा रंग तांबूस होईल। आता हा आवळा आपण मिक्सरला फिरवून घेऊ। छान सुकलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता ही आपली आवळ्याची पावडर रेडी आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।